कारंजा लाड येथील गुरुमंदिर संस्थानच्या भक्त निवासामध्ये विलगीकरण करण्याकरिता ठेवण्यात आल्याचे निवेदन देण्यात आले की गुरुमंदिर परिसर हा दाट लोकवस्तीचा परिसर असून गुरुमंदिराचे भक्तनिवास हे रहिवासी इमारतीला लागूनच आहे। विलगीकरण करण्यात आलेले नागरिक जरी संसर्गित नसले तरी संशयित नक्कीच आहेत। भक्तनिवासाच्या सर्व खोल्या ह्या खिडक्या व गॅलरी असलेल्या आहेत। हे नागरिक यामधून खाली थुंकू किंवा पाण्याचा गुराळा करू शकतात। भक्तनिवासाच्या समोरील व बाजूच्या रस्त्यावरून रहिवासी नागरिकांची जीवनावश्यक वस्तू तसेच भाजीपाल्याकरिता सतत ये जा सुरू असते। त्यामुळे या परिसरातील सर्वांना भीतीचे वातावरण आहे। तरी यांनी कळकळीची विनंती केली आहे की परराज्यातून आलेल्या नागरिकांना गावाबाहेरील रहिवासी भाग नसलेल्या भवनामध्ये विलगीकरणाकरिता ठेवण्यात यावे, जेणेकरून कोणत्याही रहिवासी भागातील नागरिकांना त्यांचा संपर्क होणार नाही। अशा आशयाचे निवेदन कारंजा लाड येथील गुरुमंदिर परिसर प्रभाग क्रमांक 11 येथील सर्व रहिवासी व गुरुमंदिराच्या भक्तगणाच्या वतीने देण्यात आले। आज महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन जाहीर होऊन जवळपास 1.5 महिना झालेला आहे। या 1.5 महिन्याच्या कार्यकाळात आमच्या प्रभागामध्ये मी स्वतः, गुरुमंदिर संस्थान, आमचे अनेक स्वयंसेवक हे नेहमी या संपूर्ण 1.5 महिन्यामध्ये गरिबांना अन्न वाटप असो, शिधा वाटप असो किंवा इतर कोणतेही सामाजिक काम असो, हे आम्ही कारंजामध्ये सतत तत्परतेने करत आलेलो आहे आणि प्रशासनाला सुद्धा या गोष्टीची जाण आहे। कालपासून माझ्या कानावर एक गोष्ट आली होती की इथे जे इतर स्टेटमधून येणारे लोक आहेत त्यांना गुरुमंदिर संस्थानच्या खोल्यांमध्ये क्वारंटाईन करण्यात येणार आहे। ही गोष्ट जशी आमच्या प्रभागामध्ये कळली तसे प्रभागातील अनेक नागरिकांनी माझ्याजवळ लेखी तक्रारी दिल्या आहेत आणि मी याकरिता तहसीलदार साहेब श्री मांजरे साहेब तसेच नायब तहसीलदार साहेब यांच्याशी संपर्क साधला। मांजरे साहेबांशी संपर्क होऊ शकला नाही, परंतु नायब तहसीलदार साहेबांशी संपर्क झाला। मी त्यांना सांगितलं की हा एकदम दाट रहिवासी वस्ती आहे ही आणि गुरुमंदिरच्या ज्या काही भक्तनिवास आहेत ते रहिवासी वस्तीच्या बिल्डिंगला लागून आहेत। त्यामुळे जे लोक क्वारंटाईन करण्यात येणार आहेत त्यांना अशा दाट लोकवस्तीच्या भागामध्ये क्वारंटाईन करण्यात येऊ नये। त्यांना रिमोट एरियामध्ये अनेक भवन आहेत जे कारंजामध्ये झालेले आहेत। सिंधी कॉलनीतील गोविंद भवन असो, आई मंगल कार्यालय असो, देशमुख लॉन असो, असे अनेक भवन आहेत जिथे यांना क्वारंटाईन करता येऊ शकतं। त्यांनी मला हे सांगितलं की हे लोक फक्त क्वारंटाईन करण्यात येणार आहेत, हे चांगलेच आहेत, हे काही संसर्गित नाहीत, परंतु जर ते संसर्गित नाहीत तर त्यांना क्वारंटाईन का करण्यात येत आहे। त्यामुळे माझी ही प्रशासनाकडे मागणी आहे की आमच्या दाट रहिवासी भागात या लोकांना क्वारंटाईन करण्यात येऊ नये, यांच्याकरिता दुसऱ्या ठिकाणी व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून रहिवाशांनासुद्धा प्रशासनाचं सहकार्य लाभेल आणि आम्ही तर नेहमीच प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी बांधील आहोत। विदर्भ न्यूजकरिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे।